हॅलो फ्रेंड्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. TET 2021च्या पेपर क्रमांक 1ची आपण ॲन्सर की पाहिलेली होती. त्यामधील सर्व विषयाची ॲन्सर की आपण पाहिलेली आहे. गणित या विषयाची ॲन्सर की पाहिली. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण गणिताचा सराव प्रश्न म्हणजे सर्व प्रश्न जे आहेत ते आपण इथं सोडवणार आहोत. तोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो गणित विभागच आपण आज स्पष्टीकरण असं सोडवणार आहोत. चला तर मग सोडूया आपण TET पेपर क्रमांक 1 मधील गणित हा विभाग. तुम्हाला अशाच पद्धतीने जर स्कॉलरशिप, नवोदय, NMS आणि TET या एक्झामचे जर क्वेश्चन पेपर सोडून पाहिजे असतील आणि तेही स्पष्टीकरणासह, तर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर सोडवलेले जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला तात्काळ भेटतील. चला तर मग प्रत्यक्ष आपण सोडवूया. गणित या विभागातील पहिला प्रश्न आहे आपला. 91 ते 120 प्रश्न आहेत. त्यामधील 91 क्रमांकाचा प्रश्न पहा. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे दिनदर्शिकेवरील आधारित हे प्रश्न आहेत. दिनदर्शिकेवरील आधारित व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती टाकलेला आहे. त्यामध्ये काही ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. आता आपण कसं सोडवायचा हा प्रश्न ते पाहूया. पहा आता इथं 1 मे, महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. 1 मेला कोणता वार होता? शुक्रवार होता. त्याच वर्षीचा आपल्याला शिक्षक दिन विचारलेले. शिक्षक दिन असणार आहे 5 सप्टेंबरला. मग 1 मे मध्ये शुक्रवार होता, तर मे मध्ये ऑड दिवस काढायचे आहेत आपल्याला. ऑड दिवस म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे मे मध्ये 31 दिवस आहेत. त्याला जर आपण 7 ने भागले तर 7 चोक 28 दिवस उरतात. किती? 3 दिवस उरतात. मग हे 3 दिवस काय झाले? ऑड दिवस झाले, म्हणजे आठवडे सोडून. आता या मे मध्ये किती ऑड दिवस आहेत? 3 आहेत. त्यानंतर पहा, जून घेऊया आपण. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता जूनमध्ये किती ऑड दिवस असणार आहेत? जूनमध्ये 30 दिवस असतात एकूण, त्यामुळे इथं 2 ऑड दिवस येतील. जुलैमध्ये 31 दिवस असतात, त्यामुळे इथं 3 येतील. ऑगस्टमध्ये सुद्धा 3च ऑड दिवस येतील, कारण ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात. आणि सप्टेंबरमध्ये आपल्याला इथं ऑड दिवस घ्यायचे नाहीत, कारण 5 सप्टेंबर जे आपल्याला वार काढायचा आहे 5 सप्टेंबरचा, त्यामुळे आपल्याला इथं ऑड दिवस पूर्ण महिना घ्यायचा नाही आहे, म्हणून आपण इथले फक्त 5 दिवस घेऊया. आता हे जे काही दिवस राहिलेले आहेत, ऑड दिवस आलेले आहेत म्हणजे आठवडे सोडून, ते आपण काय करायचं आहे? काउंट करायचं आहे. ते किती दिवस होतात पहा. यांच्या सगळ्यांची जर बेरीज केलं तर ते 16 दिवस होतात. मग पहिल्या दिवशी म्हणजे 1 मेला काय होता? शुक्रवार. तर 3 दिवसांनी वार पुढे गेलेला आहे, त्यानंतर 2 दिवसांनी, त्यानंतर 3, परत 3 आणि हा नंतर 5 दिवस आहेत. म्हणून आपण सगळ्यांची एकत्रित बेरीज केली. आता काय करायचं आहे? या शुक्रवारच्या पुढे 16 दिवस वार मोजायचा आहे. मग आपण शुक्रवारच्या जर 15 दिवस पुढे गेलो तर शुक्रवार 15 दिवसांनी तोच वार असणार आहे. 8 दिवसांनी आणि 15 दिवसांनी तोच वार असणार आहे. म्हणजे 15 दिवसांनी जर शुक्रवार असेल, 15 दिवसांनी काय येणार आहे? शुक्रवार. मग 16व्या दिवशी काय असणार आहे? शनिवार. मग 16व्या दिवशी कोणती तारीख होती? 5 सप्टेंबर. म्हणून आपलं वार कोणता असेल 5 सप्टेंबरला? त्याच वर्षी शनिवार. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर सोडवायचं आहे. मग आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला, 3/8 पट रक्कम सानियाला आणि 6/11 पट रक्कम विनाला दिलेली आहे. तर सर्वात कमी रक्कम कोणाला दिली असेल? आता इथं रक्कम तुम्हाला दिलेली आहे, परंतु इथं अपूर्णांक आपण शिकलेलो आहे, त्यानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. म्हणजे लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक हे या ठिकाणी याचा उपयोग होतो. आता बघा, अपूर्णांक कोणकोणते? 7/18, 2/5, 3/8 आणि 6/11. आता याला काय करायचं आहे? तुम्ही डायरेक्ट भाग घालून पॉईंटमध्ये उत्तर काढा, किंवा वर 2 जर मोठा असेल तर वरचे 2 शून्य वाढवायचे आहेत आपल्याला. म्हणजे 7/18, 200/5, 300/8 आणि 600/11. आता तुम्ही भाग घाला, म्हणजे तुम्हाला उत्तर जे आहे म्हणजे लहान व मोठा अपूर्णांक शोधायला मदत होईल. आता इथं पहा, 18ने जर आपण 700ला भागलं तर उत्तर येणार आहे 38.8. त्यानंतर याचं येणार आहे 40. त्यानंतर याचं उत्तर येणार आहे आपल्याला 37.5 आणि हे येईल 54.54. मग यामध्ये सगळ्यात कमी रक्कम विचारलेली ही आहे. मग 3/8 पट कोणाला दिलेली आहे? तर सानियाला दिलेली आहे. म्हणून सानियाला सगळ्यात कमी रक्कम मिळते. पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक 3.
आयत हा डॅश डॅश असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या आहेत? आता आयत हा समांतरभुज चौकोन असतो, कारण समांतरभुज चौकोन म्हणजे काय, समोरासमोरील बाजू त्यांच्या सारख्या असणे. त्यानंतर काटकोन चौकोन, आयत हा काटकोन चौकोन असतो कारण प्रत्येक बाजू ही आयताची कशी असते, काटकोन असते, म्हणून तो काटकोन चौकोनही असतो. आता तिसरं काय दिलेलं आहे आपल्याला, समभुज चौकोन दिलेला आहे. समभुज चौकोन म्हणजे त्यांच्या सर्व बाजू सारख्या असतात, मग आयताच्या सर्व बाजू सारख्या नसतात पण समोरासमोरील असतात, म्हणून समभुज चौकोन हा आयत नसणार आहे. म्हणून अ आणि ब असा ऑप्शन कुठं आहे, फक्त अ आणि ब, पर्याय क्रमांक 1. हे प्रत्यक्ष सोडवावे लागेल. पहा सोडवूया आपण. आता कंचे भागू बेओ या सूत्राने आपल्याला हे सोडवायचं आहे, म्हणजेच बॉडमास. पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला अपूर्णांकामध्ये करून घ्या. बे के बे आणि अधिक 1 3/2 अधिक यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला. छेद समान करून घेतला तर काय येईल, इकडे 5/8 वजा इकडे 8 करून घेण्यासाठी 2 ने गुणावे लागेल, म्हणून 2/8 झाले गुणिले 0.24. आता हे 3/2 अधिक यांची जर वजाबाकी केली तर किती येणार आहे, 3/8 गुणिले 0.24. आता या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार प्रथम करायचा आहे. पहा 3/2 गुणिले, आता आपण 8 ने भागूया डायरेक्ट, 0. किती येणार आहे, 0.3, म्हणजे 3 गुणिले 0.03. इथं अधिक आहे. आता यांचा गुणाकार किती येईल, 0.09. आता यांची बेरीज करायची आहे आपल्याला. त्यांची बेरीज केल्यानंतर पहा किती येते, 3 अधिक 0.18 भागिले 2 अशा प्रकारे. आता यांची बेरीज येते 3.18 भागिले 2. तर याला जर भागला आपण किती येणार आहे, बे के बे, परत बे पंचे 10 आणि बे 92 18, म्हणजे 1.59 आपलं उत्तर असणार आहे. 3.18 भागिले 2 यांची बेरीज केली, भागिले 2 केलं आणि आपलं उत्तर आलेलं आहे. आता उत्तर बघा पर्यायामध्ये किती, कोणत्या पर्यायात आहे, 1.59, पर्याय क्रमांक 2. शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? आता या ठिकाणी पहा, इथं इष्टिकाचिती आकार दिलेला आहे. मी तुम्हाला माझ्या या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पहा तुम्ही पाहून घ्या. तो आहे घनाकृती ठोकळ्यांचा. तर विरुद्ध बाजू आणि शेजारील बाजू कोणती हे कसं ओळखायचं याचा तो व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की पहा. आता इथं पहा, त्याच ट्रिकनुसार आपण घेणार आहोत. आता एच्या विरुद्ध पृष्ठावर म्हटलेलं आहे. एच्या विरुद्ध पृष्ठावर एक सोडून मधला पुढचा घ्यायचा असतो, म्हणजे हा त्याच्या शेजारी असतो आणि हा जो एक सोडून असतो तो त्याच्या विरुद्ध बाजूला असतो. म्हणून एच्या विरुद्ध सी असेल, बीच्या विरुद्ध डी असेल आणि ईच्या विरुद्ध एफ असेल. म्हणून एच्या विरुद्ध काय असेल, सी, पर्याय क्रमांक 3. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126 आणि 162 वया आहेत. त्या पेट्यामधील वयांचे समान वया असलेले गट्टे करायचे असतील तर प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वया घ्याव्या लागतील? आता या ठिकाणी जास्तीत जास्त वया घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी काय काढावा लागतो, मसावी काढावा लागतो. आता तिन्ही नंबर घ्या इथं आणि मसावी काढा. मसावी काढण्याच्या 2-3 पद्धती आहेत. तुम्हाला जी सोपी आणि योग्य वाटेल, जी सोपी वाटेल तीच घ्या. मला ही सोपी वाटते अवयव पाडून. पहा आता या तिन्हीला 2 ने भाग जातो, म्हणून आपण प्रथम 2 ने भाग घालूया. आता या तिन्हीला आपल्याला 9 ने भाग जाईल, 9 ने भाग घालूया आपण. 3 नेही जातो पण 3 पेक्षा मोठी संख्या कोणती असेल ती घेऊया, म्हणजे आपला वेळ वाचेल. 9 ने घालूया आपण. आता या तिन्ही संख्येला एकाच कुठल्याही संख्येने भाग जात नाही. जोपर्यंत तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो तोपर्यंतच भाग घालायचा आहे आणि या संख्ये ज्या इथं आलेल्या आहेत तोच आपला मसावी असणार आहे. इथं आलेल्या आहेत आपल्या काय, 2 आणि 9 आलेले आहेत. मग यांचा गुणाकार करायचा, म्हणजे आपला मसावी आलेला आहे 18. म्हणजे त्या ठिकाणी त्या गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त किती वया घ्याव्या लागतील तर 18 वया आपल्याला घ्यावे लागतील. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 18. 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता प्रथम आपण डावीकडील 4 घेऊया. डावीकडील 4ची किंमत असणार आहे 40. आता उजवीकडील 4ची स्थानिक किंमत असणार आहे 0.04. तर हे त्याच्या किती पट असणार आहे तर 10च्या वजा 3 पट असणार आहे. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. शेजारील समभुज चौकोनातील n चा शून्यघात म्हणजे n अंश काढायचा आहे आपल्याला. n ची किंमत काढायची आहे, किती अंशाचा कोन आहे हा. आता हा जो दिलेला आहे तो समभुज चौकोन दिलेला आहे. पहा आता या ठिकाणी n अंश आहे, इथं काय दिलेला 20. मग याचा व्युत्क्रम कोन काय आहे, हा कोन आहे.
मग तो किती झालेला आहे 20 अंश झालेला आहे. आणि हा आता एक त्रिकोण आपण कन्सिडर करायचा आहे, दिसतोयच आहे आपल्याला तसा तो त्रिकोण आहे. मग हा जो आपल्याला आहे तो समभुज चौकोन आहे. मग समभुज चौकोनाचे कर्ण जे आहेत ते एकमेकांना काटकोनात विभागतात. म्हणजे या ठिकाणी किती झालेला आहे 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. म्हणजे झाले किती आता पहा, इथं त्रिकोण घेतलेला आहे आपण, त्रिकोणामध्ये एक कोन मिळालेला आहे आपल्याला 20 अंशचा, बरोबर. दुसरा कोन मिळालेला आहे 90 अंशाचा. आता तिसराच कोन आपल्याला काढायचा आहे, तो आपण काय घेतलेला आहे n अंश घेतलेला आहे. आणि त्रिकोण आहे, त्रिकोण असल्यामुळं त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 होत. मग 20 अधिक 90 किती होतात 110 अधिक हे n अंश आणि 180 अंश. मग n अंश बरोबर किती होतील 180 वजा 110 बरोबर 70 अंश. म्हणजे त्या n कोन किती आहे 70 अंशाचा कोन आहे. या ठिकाणी 70. 9 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या. आता पहा हे उदाहरण कसं आहे. हा आयताकृती कागद आहे रंगीत, त्याच्या दोन्ही कर्णावरती कापलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कापलेला आहे आणि हाही कर्ण कट केलेला आहे. अशा प्रकारे किती पताका तयार झाल्या 4 पताका तयार झाल्या आहेत. तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर आहे असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, यांची रुंदी आहे 9 आणि लांबी आहे 40. 2 मोठ्या पताका म्हणजे या असणार आहेत. आता यांची आपल्याला काय करायचे परिमिती काढायची दोन्हीची मिळून. त्यासाठी आपल्याला एकाची काढावी लागेल. आता इथं आपल्याला काय पायथागोरसचा प्रमेय वापरता येतो. पहा आता बाजू 9 असेल म्हणजे ही बाजू 9 आहे आणि ही 40 आहे, तर आपल्याला कर्ण काढायचं आहे. कर्ण किती असेल 41. पायथागोरसचा प्रमेय जर वापरला आपण 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग निघणार आहे. तर यांचे जर आपण केलं तर तो कितीचा वर्ग येणार आहे 41चा. आता 9चा वर्ग आहे 81, 40चा वर्ग असेल 1600, यांची बेरीज केलं 1681 येईल आणि यांचं जर वर्गमूळ काढलं तर ते 41 येणार. म्हणजे कर्ण किती निघालेला आहे 41 आहे. तर ही 41 आहे पूर्ण, म्हणजे ही किती असेल 20.5 आणि ही असेल 20.5 अशा पद्धतीनं. म्हणजे ह्या दोन बाजू जर आहेत कर्ण त्यांचे एकरूप असतात आयताचे, म्हणून ही 20.5 झाली आणि ही 20.5. म्हणजे समजा आता आपण ही एक पताका घेतली तर याच्या तिन्ही बाजू कोणकोणत्या झाल्या. मग मोठी बाजू घेऊया आपण 40 अधिक ही 20.5 अधिक ही 20.5 म्हणजेच किती 40 अधिक 41 बरोबर किती झाले 81. त्यानंतर आता ही खालची पताका दोन्ही सारख्याच असणार आहे त्यांची परिमिती, म्हणून आपण काय करूया 81 गुणिले 2 करूया डायरेक्ट 162. म्हणजे दोन पताकांची परिमिती किती आली 162. पर्यायामध्ये पहा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 3. 100 क्रमांकाचं उदाहरणामध्ये काय आहे हे प्रत्यक्ष आपल्याला सोडवायचं आहे. इथं तुम्हाला वर्ग समीकरण दिलेलं आहे. आता ते आपल्याला सोडवायचं बरोबर 0 आहे. आता याचे अवयव जर आपण पाडले तर काय होतील. एका कंसामध्ये मी डायरेक्ट अवयव पाडणार आहे. एका कंसामध्ये x - 4, दुसऱ्या कंसामध्ये x - 5. का पाडले आपण, कारण दोन संख्या अशा घ्यायच्या आहेत ज्यांचा गुणाकार धन 20 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी -9 आली पाहिजे. मग आपण -4 आणि -5 जर घेतले तर काय होणार आहे, बेरीज गुणाकार त्यांचा धन 20 येणार आहे आणि त्यांचे -4 -5 म्हणजे काय होणार आहे -9. म्हणून आपण हे असं घेतलेलं आहे आणि त्याखाली आपल्याला छेद आहे x - 5. आता हा x - 5 आणि हा x - 5 सेम झाले, कॅन्सल झाले. तर x - 4 बरोबर 0, म्हणून x बरोबर काय येणार आहे 0 अधिक 4 बरोबर 4. एक्सची किंमत किती आलेली आहे 4. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील असं म्हटलेलं आहे. आता काय करायचं आहे, या ठिकाणी 500ला आपण ह्या ज्या नोटा आहेत त्यांनी गुणायचं आहे आणि त्या नोटा आलेली जी आपली किंमत आहे ती एकूण किमतीमधून काय करायचं आपल्याला वजा करायचं आणि ती जर 2000च्या पटीत असेल तर ते आपलं उत्तर आहे. आता जर आपण काय करूया 23 जर आपण घेतलं तर पहा एक उदाहरण करून दाखव तुम्हाला. 23 गुणिले 500 जर केलं आपण तर किती येणार आहे, ही 0 0 घेऊया, 5 त्रिक 15 आणि 1 5 2 10 आणि 1 11 म्हणजे 1150 आले. आता हे आपल्याला 30,500 मधून वजा करायचं आहे तर किती येतात पहा 0 0 आणि हे 9. हे 2000च्या पटीत संख्या आहे का, तर नाही. म्हणून आता आपण काय करूया 23 हा पर्याय येणार नाही.
मग आपण डायरेक्ट 49 घेऊन बघूया. मी करून पाहिलेलं आहे सर्व पर्याय, तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगणार आहे. तर 49 गुणिले जर आपण 500 केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 24,500. आता हे आपल्याला काय करायचं आहे, 30,500 मधून वजा करायचं आहे. 30,500 मधून जर आपण 24,500 वजा केले तर किती राहतात पहा, 6,000 राहतात. आणि 6,000 हे 2,000च्या पटीत आहेत, म्हणून किती नोटा असतील त्या 500च्या, 49 नोटा असतील. म्हणून पर्याय क्रमांक असेल आपला 4. एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज 200 अंश आहे, तर त्या कोणाचे माप किती. आता एक कोण आपण काय करूया, एक्स कन्सिडर करूया. त्याचा पूरक कोण म्हटलेला आहे. पूरक कोण म्हणजे काय असणार आहे, पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. मग त्याचा पूरक कोण म्हणजे किती, 180 मधून वजा करायचा आहे. म्हणजे 180 अंशामध्ये तो कोण वजा केला तर तो पूरक कोण मिळणार आहे. आता त्याचा कोटी कोण, कोटी कोणाच्या मापाची बेरीज असते 90 अंश, म्हणजे तो कोण कसा असणार आहे, 90 वजा एक्स असणार आहे. तर यांच्या मापांची बेरीज म्हटलेलं आहे. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे, ती किती आहे, 200 अंश आहे. म्हणजे 180 आपण सारखे जे आहेत ते एका साईडला घेऊया. म्हणजे हे वजा एक्स आणि हे वजा एक्स किती होतात, वजा 2x. आणि 180 अधिक 90 किती झाले, 270. आता आपण काय करूया, 2xला तिकडे घेऊया आणि 200ला अलीकडे आणूया. हे वजा 2x इकडे जाऊन 2x झाली. आता यांची वजाबाकी केली असता किती येते, 70. मग x बरोबर किती झाले, 70 भागिले 2 35 झाली. म्हणजे तो कोण किती अंशाचा असणार आहे, 35 अंशाचा असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. 103 ते 104 साठी आलेख दिलेला आहे. आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर द्यायचे. त्या आलेखावरती पहा, विद्यार्थी उपस्थितीचा हा आलेख आहे. वाय अक्षावरती प्रमाण दिलेलं आहे आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर 5%. त्या पद्धतीने हा आलेख काढलेला आहे. इकडे शेकडा उपस्थिती दिलेली आहे डाव्या बाजूला, आणि एक्स अक्षावरती मात्र आपल्याला महिने दिलेले आहेत, महिन्यांची नावे आहेत. अशा प्रकारे हा आलेख आहे. त्यावरील आपण प्रश्न घेऊया. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे. आता पहा, जून पासून दिलेला आहे. जून महिन्याचा आहे उपस्थिती 60, त्यानंतर जुलै 75, ऑगस्ट 80, सप्टेंबर 65 आणि ऑक्टोबर आहे 90 शेकडा. आता सरासरी करण्यासाठी हे 5 महिने आहेत म्हणून 5ने भाग घालायचा आहे. तर यांची सर्वांची बेरीज केली तर ती येते 370. भागिले जर 5 केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 74. म्हणजे त्यांची सरासरी किती येते, 74. मग आपल्याला काय विचारले, शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी, 74 पेक्षा कमी असलेले महिने किती आहेत पहा, 2 आहेत. कोणकोणते आहेत, एक जून आहे ज्याचे की 60 आहे, आणि एक आहे सप्टेंबर ज्याचे की 65 आहे. म्हणजे 2 महिने आहेत. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हटलेला आहे. आता 10 ही एक त्रिकोणी संख्या, त्याचा पाया कसा काढायचा, तर त्याला अगोदर 2 ने गुणायचं. किती आले, 20. मग 20च्या जवळची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे, 16 आहे. आणि म्हणजे 16. आता या 16चं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गसंख्येचं काय करायचं आपल्याला, वर्गमूळ करायचं आहे, ते 4 आहे. म्हणजे 4 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झालेला आहे, 4 झालेला आहे. मग 4 नंतर 8वी क्रमाने येणारी 8वी म्हणलेलं आहे. म्हणजे 8 त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मिसळायचं आहे. म्हणजे किती झाले, 12. म्हणजे क्रमाने 8वी येणारी त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल, 12. पर्याय क्रमांक 3. एक काम काही मजूर काही दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 2चे 3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट असेल. आपण काळ, काम, वेग यावरती उदाहरण पाहताना या प्रकारचे उदाहरणं पाहिलेली आहेत. आता त्यामध्ये जेव्हा मजूर आणि काम अशी उदाहरणं असतील त्यावेळेस यांचं काय करायचं आहे, असं जर अपूर्णांकामध्ये दिलं असेल तर त्याची उलट करायचं आहे. म्हणजे 2चे 3 असेल तर 3चे 2 करायचं आहे. म्हणजे समजा आता दिवस किती, 2चे 3 पट आहे, तर त्याला 1/2चे 3 करायचं आहे. म्हणजे काय होईल, हे उलटून 3चे 2 होईल. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. मग 3/2 पट म्हणजेच किती, 1.5 पट. पर्याय क्रमांक किती असेल आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3. रोमन संख्याच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता आहे, करून पाहायचं आहे आपल्याला. आता m भागिले c आहे. m म्हणजे काय पहा, आता LCDM आपण जर लक्षात ठेवलं असेल तर आपल्याला हे उदाहरण सोपं जाणार आहे. n म्हणजे 50, c म्हणजे 100, d म्हणजे 500 आणि m म्हणजे 1000. अशा पद्धतीने
मग इथं यम यम म्हणजे किती आहे 1000. 1000 भागिले सी म्हणजे 100 बरोबर किती झाले 10. त्यानंतर पहा दुसऱ्या पर्यायामध्ये एक्स एक्स व्ही गुणिले असं केलेलं आहे. म्हणजे एक्स एक्स व्ही म्हणजे किती 25. 25 गुणिले 4 किती येतात 100. त्यानंतर पहा एक्स सी अधिक एक्स. एक्स सी म्हणजे किती 90. 90 अधिक 10 बरोबर किती झाले 100. त्यानंतर डी वजा सी डी. डी म्हणजे किती 500 आणि सी डी म्हणजे किती 400. म्हणून 500 वजा 400 बरोबर 100. या तिन्हींचे 100 100 आलेले आहेत. याचंच एक वेगळं आलेलं आहे. म्हणून विसंगत पर्याय कोणता असेल? पर्याय क्रमांक 1 यम भागिले सी. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखी 1.5 तासाने त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल म्हटलेला आहे. आता ही घड्याळ आहे या ठिकाणी. इथं 12 6 3. आता 12वरती जर काटा असेल आणि काटकोन झालेला असेल तर नक्की किती वाजला असणार आहे? 3 वाजलेले असणार आहेत. इथं 3 वाजलेले आहेत. आता आणखीन 1.5 तास म्हणजे किती? इथं 4 आणि 5 काढले तर इथं हा काटा येणार आहे. म्हणजे किती वाजलेले होते? 4:30 वाजलेले होते. म्हणजे 4 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. एवढे वाजलेले आहेत. आता या अशी उदाहरणं जेव्हा असतात मग तो काटा 4:30 वाजले म्हणजे मिनिट काटा कुठं असणार आहे? इथं 6 म्हणजे हा आपल्याला कोन काढायचा आहे. जेव्हा असा आपल्याला कोन काढायचा असेल तेव्हा एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे 11/2 गुणिले इथं मिनिटे घ्यायचे आहेत. किती मिनिटाचं काढायचं आपल्याला ते. आणि वजा 30 गुणिले किती तास आणि किती मिनिटे हे तास. मग हे 11/2 मिनिटे किती आहेत? 30. या ठिकाणी 4 वाजून 30 मिनिटं झाली आहेत म्हणून हे 30 गुणिले तास किती 4 वाजलेले आहेत. 4 तास 4. आता यांचा गुणाकार करा. आपण इथं जर भागलं तर काय होईल? हे 15 येतील. म्हणजे 11 गुणिले 15 वजा हे किती 3 चोक 12 म्हणजे 120. तर 165 वजा 120 बरोबर किती झाले 45. म्हणजे हा जो कोन तयार होणार आहे तो कितीचा असणार आहे? 45 अंशाचा असणार आहे. पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. खालील आकृतीबंधात चौकटच्या जागी असणारी संख्या कोणती आहे? आता या संख्या जर आपण विचारात घेतल्या तर पहा पहिली संख्या आहे 15. 15 ही संख्या कशी आहे बघा. आपण असं घेऊया 15 26 35 50 63 आणि या ठिकाणी चौकट आहे आणि पुढची 99 ही संख्या आहे. आता 15 जर आपण विचारात घेतली तर वर्ग संख्या घ्यायची आहे. कशाचा वर्ग? 4चा वर्ग वजा 1 केलेला आहे. त्यानंतर इथं 5चा वर्ग अधिक 1 केलेला आहे. त्यानंतर इथं 6चा वर्ग वजा 1 म्हणजे वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक क्रमाने संख्या आणि त्यांचा वर्ग आणि क्रमाने वजा 1 अधिक 1 अशा पद्धतीने केलेलं आहे. आता या ठिकाणी अधिक 1 झालेला असेल. 7चा वर्ग अधिक 1. इथं 8चा वर्ग वजा 1. मग इथं काय येईल? क्रमाने 8 नंतर 9 येते. 9चा वर्ग आता वजा झालेला इथं अधिक येणार. 9चा वर्ग अधिक 1 बरोबर किती येणार आहे? 81 अधिक 1 बरोबर 82. आता 99 संख्या बरोबर आली का पहा. 9 नंतर क्रमाने येणारी 10. 10चा वर्ग आता इथं अधिक 1 आहे. इथं काय करावं लागेल? वजा 1 करावं लागेल आपल्याला. म्हणजे 10चा वर्ग वजा 1 बरोबर किती 99. म्हणजे आपलं ही ट्रिक बरोबर आहे. तर आपलं उत्तर किती असेल? 82 पर्याय क्रमांक 3. 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती म्हटलेलं आहे. आता हा एक वर्तुळ घेऊया आपण. याचं परिघ दिलेलं आहे आपल्याला 88. परिघ म्हणजे काय? त्याचं सूत्र आहे 2πr बरोबर 88 आहे. आता याचे 4 बिंदू घेतलेले आहेत आणि तयार केलेला आहे चौरस. या अशा पद्धतीने चौरस तयार केलेला आहे. आता आपण काय करूया? याचा कर्ण काढूया. याचा कर्ण म्हणजेच काय असणार आहे? व्यास असणार आहे. मग आपण काय करूया? त्रिज्या काढून घेऊया. मग r बरोबर काय येईल? 88 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. तर 22ने 88ला भागलं तर काय होईल? 4 गुणिले 7 भागिले 2 बरोबर 2 गुणिले 7 बरोबर 14 येणार आहे. हे r मिळालेले आहे आपल्याला 14. r जर 14 असेल तर व्यास किती असणार आहे? तो असेल 28. आता हा कर्ण आपल्याला मिळालेला आहे. मग आपल्याला काढायचे काय आहेत? बाजू. मग आपल्याला हा चौरस असल्यामुळे चौरसाचा कर्ण माहिती असेल तर बाजू काढण्यासाठी सूत्र काय आहे? बाजू बरोबर 1/2
गुणिले 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. कर्ण दिला असेल चौरसाचा तर बाजू काढण्यासाठी हे सूत्र वापरायचं. 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण किती आहे 28. मग आता या ठिकाणी वर्गमुळात 2 28 यांचा गुणाकार भागाकार काही होऊ शकत नाही, म्हणून याचं परिमेयीकरण करायचं आहे. म्हणजे 28/वर्गमुळात 2 असेल तर त्याला काय करायचं आहे, अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 2 गुणायचं आहे. मग वर राहिले 28/वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2 2 झाले. मग ह्या 2ने जर 28ला भागले तर काय येईल 14. म्हणजे 14/वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे बाजू किती असेल 14/वर्गमुळात 2 सेंटीमीटर. पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक 1. प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल. 19.25 म्हणजे 19.25 एवढ्या मीटर लांबीची ती दोरी आहे. आपल्याला तुकडे करायचे 1.75 मीटरचे एवढे. आता ती दोरी आपण घेतली, कन्सिडर केली, तिला काय करायचं आहे आपल्याला अशी दुपदरी करायची आहे. तिचे 5 भाग करायचे आहेत. 1 2 3 4 5. 5 वेळा कट करायचं आहे. आपण 5 वेळा का कट केलं, कारण आपण उत्तराकडून उत्तरा म्हणजे पर्यायावरून काय करतोय उत्तर शोधते. आपण 5 वेळा जर कट केलं तर इथे किती तुकडे झालेले आहेत तयार बघा. आता इथं आपल्याला हे 1.75 आणि 1.75 यांचे किती भाग झाले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा एक पूर्ण 11. म्हणजे 1.75ला 11ने गुणायचं आहे. बघा आता उत्तर आपलं किती आलं पाहिजे 19.25 आलं पाहिजे. 11 5 किती होतात 55. ह्याचे 5 11 7 77 77 आणि 5 82. ह्याचे 8 11 1 11 8 11 आणि 8 किती झाले 19. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. किती भाग करावे लागतील 5 तुकडे करावे लागतील. पर्याय क्रमांक 2. एका संख्येस 15 11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 होते तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकेल. आता या प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी एक ट्रिक्स वापरायची. ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचं काय करायचं गुणाकार आणि त्या गुणाकारामध्ये काय करायचं आहे 4 अधिक करायचं आहे, मिसळायचं आहे. का, कारण बाकी 4 होते म्हणजे ती संख्या 4ने काय असणार आहे मोठी असणार आहे. म्हणून पहा आता यांचा गुणाकार केला असता किती येतो 180 गुणिले 11 15 गुणिले 12 180 होतात. अधिक 4 करायचं आहे आपल्याला. आता परत यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार येतो 1980 एवढा गुणाकार येतो अधिक 4 बरोबर 1984. हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2.